आरतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त असं झणझणीत चिकन। जवळजवळ अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे आणि छान असं स्वच्छ धुवून घेतलंय। आता चिकन आपण जरा वेळ बाजूला ठेवून घेऊया आणि एक आपल्याला छोटस वाटण करून घ्यायचं आहे। वाटण्यासाठी मी तयार केलेलं आहे, आधीच काढून ठेवलंय 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, जवळजवळ 10 ते 15 काळी मिरी, 1 मोठी वेलची, लाल मिरच्या 2 आणि तिखट मिरच्या घेतल्यात मी 4। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार घेऊ शकता। हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये। पेस्ट बनवून घेऊया आपण याची। आपण हे छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक। आता हे आपण सगळे चिकनला लावून घ्यायचं आहे। चिकन मध्ये टाकून घेते मी सर्व। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे चिकन मध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे। लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, त्यामुळे चटणी मी फक्त अर्धा चमचा घातलेला आहे। जवळजवळ 2 चमचे भरून मी धना पावडर घातलेला आहे। अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायचा आहे। तुम्ही जे रेग्युलर यूज करता वापरामध्ये असेल ते तेल आपल्याला टाकायचं आहे। माझ्याकडे तेल आहे राईचं थोडं, ते तेल टाकते मी 1 चमचा भरून। छान असं मिक्स करून घेऊया। आता चिकनला छान असं लावून घेतलेलं आहे सगळं। आता आपण चिकन बाजूला ठेवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया। आता आपण चिकन करायला घेऊया। गॅसवरती मी कढई ठेवली आणि 2 चमचे भरून मी तेल घातलेलं आहे। 1 चमचा भरून मी साजूक तूप घालते, तेच पान टाकून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा चमचा जिरं आणि आपल्याला हे मध्यम 2 आकाराचे कांदे मी छान असे चॉपर मध्ये बारीक करून घेतले, ते टाकून घ्यायचे आहे। कांदे आपल्याला छान असे मऊ करून घ्यायचे आहे। कांदा मऊ झालेला आहे। आता आपण यात चिकन टाकून घेऊया। गॅस मी मोठाच ठेवलेला आहे, मोठ्या गॅसवरती आपल्याला चिकन छान असं परतून घ्यायचं आहे। चिकन 2 मिनिटं झालेत, आपण चिकन खालीवर परतून घेतलेलं आहे। आता परत तसंच आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। 4 ते 5 मिनिटं आपण छान चिकन असं परतून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता, तो देखील मी आता चॉपर मध्येच कट करून घेतलाय, कापून घेतलाय चांगला। घरगुती गरम मसाला टाकायचा आहे, आपला घरचा गरम मसाला आहे। जवळजवळ 1 चमचा भरून टाकलेला आहे मी। जो भांड्याला आपल्याला मसाला लागलेला होता, तो आपल्याला थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घालून तो मसाला धुवून घेतलाय आणि ते पाणी मी टाकून घेतलेलं आहे। चिकन आपल्याला छान असं 7 ते 8 मिनिटापर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। चिकन बारीक गॅस करते मी। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, चिकन छान शिजतंय। आपण परत एकदा असं मध्ये खालीवर करून घेतलं होतं एकदा परत। ग्रेव्ही पण छान झालेली आहे। आता आपल्याला यात अर्धा चमचा मी चिकन मसाला टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकता। चिकन मसाला टाकलेला आहे, गॅस बारीक केलेला आहे मी आणि तसंच परत झाकण ठेवून देते जवळजवळ 3 ते 4 मिनिटासाठी। 10 ते 15 मिनिटं पूर्णपणे झालेली आहेत आणि आपण बघू शकतो चिकन छान असं मस्त तरी आलेली आहे चिकनला आणि चिकन देखील खूप छान शिजलेलं आहे। तुम्ही ग्रेव्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तितकी तुम्ही ठेवू शकता। मला एवढी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी एवढी ठेवलेली आहे। आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करते। जवळजवळ 5 ते 7 मिनिटांनंतर मी तुम्हाला सर्विंग प्लेट मध्ये काढून दाखवते। छान अशी आपल्या चिकनला तर्री आलेली असेल। गॅस बंद करूया। 7 ते 8 मिनिटं आपण झाकण तसंच ठेवलेलं होतं बंद करून। बघू शकता तुम्ही छान अशी मस्त चिकन तयार झालेलं आहे। तुम्ही ही चिकन रोटी, पराठा, नान यासोबत खाऊ शकता। सर्विंग प्लेट मध्ये मी तुम्हाला काढून दाखवते हे चिकन। सोप्या पद्धतीने आपण हे चिकन बनवलेलं आहे। अगदी साधं, सिंपल आणि खूपच असं टेस्टी हे चिकन झालेलं आहे। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।